होयसर इथून बोलत आहे. मला गेली 12 वर्ष थायरॉईडचा खूप त्रास आहे. म्हणजे मी जवळ-जवळ खूप औषधी खाल्ली आणि दर महिन्याला मला 6 महिन्याने मला चेकिंग करावं लागतं. त्याच्यामध्ये माझे हजारो पैसे गेले असतील. पण मला गायत्री मॅडम भेटल्या आणि गायत्री मॅडम मला दूधचं सजेशन केलं. प्रज्ञा मॅडम भेटल्या, त्यांनी केलं मला सजेशन की तुम्ही अमृत ज्यूस घेऊन बघा. मला पण खूप त्रास आहे असं. आणि मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मला खूप म्हणजे हातपाय पेन करत होते, डोकं दुखत होतं. म्हणजे अर्धं डोकं दुखायचं, ॲसिडिटी खूप आहे मला, पाय पण खूप दुखत होते. ते माझं आता 3-4 बाटल्यामध्येच कव्हर झालेलं आहे. आणि माझ्या मिस्टरांना दिवाळीपासून 2 महिने कंटिन्यू छातीत दुखायचं होतं. म्हणजे जेवण झाल्यानंतर रात्री 9 वाजता बरोबर त्यांच्या छातीमध्ये दुखायचं, कळा यायची त्यांना. तर ते त्यांचं थांबलं आहे मेन म्हणजे. अरे वा. त्यांना बीपीचा त्रास होता, पण ते बीपीची गोळी घेऊन पण ते खूप त्रासलेले होते त्याच्यापासून. पण त्यांना खूप आराम पडला आहे म्हणजे. तर मी प्रज्ञा मॅडम आणि गायत्री मॅडमला थँक्यू सांगेन. आणि रियांश अमृत ज्यूसचे मी खूप आभारी आहे. ते एक अमृत नाही, खरंच आपल्यासाठी अमृत बनवलेलं आहे. तर प्रत्येकाने घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आता तुम्हाला कसं वाटते अमृत ज्यूसच्या कंपनीमध्ये काम करतानाही कसं वाटते? जेव्हा तुम्ही इतरांना देता, आता तुम्हाला आराम पडला आहे, पण तोच आराम तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना देता तेव्हा तुम्हाला कसं वाटते? मी शुगरवर पण दिलेलं आहे आमच्या सोबतला, त्यांना पण बरं वाटतं आहे आणि मला पण आनंद होत आहे की मी कोणासाठी काहीतरी करू इच्छिते असं. आपल्याला पण काहीतरी केल्याचा एक अनुभव येतो आणि आपल्याला पण वाटतं की आपण काहीतरी करावं नवीन असं. आणि जर लोकांना जर बरं वाटत असेल तर मी पुढे पण काम करायला तयार आहे असं.